जेव्हा काम करते ना शांत बैस. सॉरी तुमची पुरणपोळी उडली. बरं टाका 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 काही नाही. चला चला टाका जोडू नका. चला तर मित्रांनो ह्याशी एखादी वेळेस तुटती बघा पुरणपोळी. आता कोमलला थोडा कमी त्रास होतोय आणि आईचा पण हात जळालेला म्हणून आता कोमल काय करते. कोमल काय करणार आहेस तू. पोळ्या करतेस पुरणपोळी करतेस. जमणार आहे तुला. हा मी काय बाई नाही का. आता हे उत्तर झालं का. बरं काय काय केलं दाखवा मला जरा. सांगू शकता तुम्ही. तोंडीच सांगा. जाऊ द्या. आमटी, कढी, भजे, पापड, कुरड्या आणि पुरणपोळी. ओके. आणि दूध. वा वा वा. दुधाबरोबर तूप. तर कोमल एक पुरणपोळी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर चला बघूया आता कोमल कसली पुरणपोळी बनवते. कसली म्हणजे तर आज कोमल पहिल्यांदा तिच्या लाईफमध्ये म्हणजे ते व्हिडिओ चॅलेंजचा व्हिडिओ घेतला होता ना त्याच्यानंतर पहिल्यांदा आज ती पुरणपोळी बनवतीये. तर बघूया ती कशा प्रकारे पुरणपोळी बनवतीये. तर कोमल आय थिंक माझ्या हिशोबाने तू चांगली पुरणपोळी बनवली पाहिजे आज. काय चांगली बनवली पाहिजे. बघूया ना आता तुमच्या हाताला किती चव आहे. किंवा तुम्ही हा ना आजी पहा ना तुमच्या सुनाला ना सुनाला येतच नाही बनवता पुरणपोळी. नमस्कार कशा आहात तुम्ही. काही दिवसापूर्वी मी तुम्हाला एक सजेशन दिलं होतं आणि मी सांगितलं होतं की क्युअर स्किनचं मी ट्रीटमेंट घेतलेली आहे क्युअर स्किन ॲपवरून. तर आता त्याला 15 दिवस झालेले 15 दिवसाची वर झालेले आणि 15 दिवसापासून माझी ट्रीटमेंट चालू होती फेसची. तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडं शेअर करावं काय मला रिझल्ट वगैरे आलं आहे काय नाही. तर क्युअर स्किनचं जे ॲप आहे त्यामध्ये मला ते कसं वापरायचं ते देखील सांगितलेलं होतं. दिवसातून काय यूज करायचं किती दिवसाला यूज करायचं सगळं काही त्या पद्धतीने यूज केलं. त्यानंतर 2 कॉलसुद्धा झालेले डॉक्टरसोबत. डायरेक्टली ॲप थ्रूच कॉल होत असतात. जे डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात तेच डॉक्टर आपल्यासोबत बोलत असतात. ते आपले पूर्ण जे काय आपल्याला फरक पडला आहे किंवा आपल्याला काय त्रास होतो आहे का ते सगळं काही विचारत असतात. तर त्याच पद्धतीनं माझी काही ट्रीटमेंट चालू आहे आणि अर्ध्यावर झालेली आहे आणि मला चांगला रिझल्ट भेटलेला आहे. तोच तुमच्यासोबत शेअर करावा असं मला वाटत होतं. तर तुम्ही बघू शकता मी आता तुम्हाला आफ्टर बिफोरचा फोटो देखील दाखवणार आहे स्क्रीनवर. पण माझ्या स्किनवर जे इकडच्या साईडला ते काही पिंपल्स होते थोडे इकडच्या साईडला काही काळे डाग होते ते देखील थोडे लाईट म्हणजे फेड झालेले आता तेच जाण्याच्या मार्गावरच आहे. तर क्युअर स्किनचं जे आहे ते तुम्हाला 1 महिन्याची ट्रीटमेंट असते आणि त्यामध्ये तुम्हाला एक बॉक्स दिला जातो. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण औषधं दिले जाते. ॲप थ्रूच सगळं काही तुमची चेकअप होत असतो. ॲपमध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या फेसवर स्कॅन केलं जातं. 2 फोटो मागितले जाते. ते स्कॅन केल्यानंतर तुम्हाला काय त्रास होतोय काय नाही सगळं काही विचारलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला मेडिसिन प्रोव्हाइड केली जाते. क्युअर स्किनवर तुम्हाला फेस आणि हेअरचे दोन्ही ट्रीटमेंट भेटतात. मी फेसची ट्रीटमेंट घेतली होती आणि मला खूप चांगला असा रिझल्ट आलेला आहे क्युअर स्किन ॲपकडून. आणि ते कनेक्टेड राहतात म्हणजे आपल्यासोबत. आता एखादा आपल्याकडचा डॉक्टर वगैरे असेल आपण तिकडे गेलो तर त्या डॉक्टरसोबत आणि आपल्यासोबत एवढं काही कनेक्शन नसतं. आपल्याला त्याच्याकडे 4 वेळा जावं लागतं. पण ॲपच्या थ्रू ते डायरेक्टली आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करतात. आपल्याला विचारत राहतात कसं यूज करायचं काय यूज करायचं सगळं काही सांगत असतात. तर माझा रिझल्ट तुम्हाला बघायचा असेल तर स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसत असेल. तर मला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे क्युअर स्किन ॲपबद्दल. तर हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि तुम्ही देखील ट्रीटमेंट घेत असाल तर चांगलंच आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही देखील ट्रीटमेंट घ्या. काय काम आले बाबा काय नाही. चला आता नाही येत म्हणलं लगेच तोंड फुगून नाही बसायचं. जे म्हणलं नाही येत त्याच्या नाकावर टिचून करून दाखवायची कळलं का. हा हा मी तेच म्हणतो ना. मग मी तुला तेच म्हणतोय माझ्या नाकावर टिचून मला बनवून दाखव की मला येते पुरणपोळी बनवता. आणि कोमलला ते लास्ट व्हिडिओ बनवला होता चॅलेंजचा मित्रांनो त्यामध्ये पुरण कमी भरलेलं होतं आहे की नाही बाई. म्हणून कोमलची पुरणपोळी चांगली फुगली होती. चला अशी काही पुरणपोळी बनवण्याचा प्रयत्न चालू आहे केव्हाचा जो असफल होतोय माझ्या हिशोबाने तरी. बघूया. ते तुपाचा डब्बा घ्यायचा असं खाली. हां ते तुपाचा डब्बा घ्यायचा असं वरतून एकदा परत तुम्ही हात वरती करसाल मग. ओके. मॅडमनं आता त्यावर लेवट पीठ टाकलेलं आहे जेणेकरून पुरणपोळी फुटली नाही पाहिजे. पण पुरणपोळी फुटणं न फुटणं हे पुरणपोळीच्या हातात असतं बाईच्या हातात नसतं. बाईच्या हातात असतं ते नाही नाही बाईच्या वगैरे हातात नसते ते पुरणपोळीच्या हातात असते. तिला फुटायचं असलं ती कशीही फुटते कोमल. तुम्ही गॅस चालू केलाय. ओके ओके. आणि आज इथं तुम्हाला खूप पसारा दिसत असेल तर साहजिक आहे आज यांना खूप सारा स्वयंपाक केलाय म्हणून इथं तुम्हाला खूप सारा पसारा दिसत असेल तर त्यासाठी ठीक आहे. परी जरा परेशान करते. परी का परेशान करते काय पाहिजे तुला.
हा दे दे बेटा, तुला ते ड्रेस पाहिजे का आई? तू जरा आग नसून होता आताची तर उठ 2 मिनिटांनी तिला ड्रेस दे एकदा फक्त. दे बरं कपाटामधला ड्रेस दे तिला. दाखव पिलू जा, आई दे तुला जा. हां तर अशी काही पुरणपोळी बनवून चालू आहे माझ्या बायकोची. चला चला रागांना नका पो, पटापटा करा. हां ते एक तर व्हिडिओ मोठा होऊन चाललाय, परत सगळेजण म्हणतील तुझ्या बायकोला पुरणपोळी बनवायला एवढा टाईम लागतो का? पटापटा पटापटा लाटायची मोकळं व्हायचं. 4 चौघा पाहुणे आले तर काय म्हणते? कोमलला पुरणपोळी येत नाही. हा बघा मोठी अशी पुरणपोळी केली कोमलनं, छान अशी. इकडे दाखव ना इकडे. कदाचित नाही आज पुरणपोळीचा व्लॉग आहे, थांबा जरा. तर आता सगळ्या पोळ्या कोमलच करणार आहे. आणि जे लोक म्हणतात ना की कोमल काम करत नाही, तर ती जेव्हा काम करते ना, शांत बस. सॉरी तुमची पुरणपोळी उडली. बरं टाका टाका टाका, काही नाही, चला चला टाका, जोडू नका, चला. तर मित्रांनो ह्या अशी एखादी वेळेस तुटती बघा पुरणपोळी. खूप मेहनत घेऊन हिनं पुरणपोळी बनवली, पण ॲक्च्युअलमध्ये पुरणपोळी तुटली. ठीक आहे, पुरणपोळी आता प्रत्येकच जण प्रत्येक क्षेत्रामध्ये माहीर नसतं, नाही कोमल? अवघड आहे बाबा. तुमच्या गडबडीच्या नादात हां बडबड गिडबड मला म्हणायचं नाही. मग आता बरं थांबा मित्रांनो, बघतो हां जरा दमलीत तुम्हाला दाखवतो मी. हां पूर्ण दाखवणार तसं मी तुम्हाला पुरणपोळी, पण ही तुटली बाईची. ठीक आहे चला, होत राहतं. हो हो पप्पा. हां भाऊ भाऊ झाला, भाऊ 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 म्हणती ती. हां तर चला 1-2 मिनिट थांबू का मित्रांनो, ही थोडी फुगू द्या, मग व्हिडिओ चालू करतो काय. तर त्याच पुरणपोळीला रिपेअर करून तिनं टाकलेलं आहे. बघूया काय हाल होतात त्या पुरणपोळीचे. टाका तूप, टाका तिला. बघूया जरा काय होतंय काय नाही. तर एवढं तूप खाऊन टाकलं तर नवऱ्याचं किती वजन वाढन ग? तुम्हाला तुपात खायचं म्हणून काय, पुरणपोळी खायचं म्हणल्या वजनाकडे लक्ष द्यायचं. हे बघा चालू आहे थोडी थोडी फुगणं पुरणपोळी, पण ठीक आहे, ती माझ्या बायकोने केलेली आहे. कशी असली तुम्हाला खाणं आहे ती. हो काय, वाव छान. तर तिनं पुरणपोळी ऑलमोस्ट केलेली आहे, बट ती एवढी फुगली नाही. नेक्स्ट जर ती फुगली तर तुम्हाला दाखवतो मी काय. 2 मिनिट थांबा जरा. तर कोमलनं दुसरी पुरणपोळी घेतलेली करायला. आय होप ही फुटणार नाही अशी अपेक्षा ठेवूया, आणि नका रागात बघूया. चला पटापटा पटापटा काम करा बरं. रागात बघून काम होतं का कोमल? तुम्ही तसं बरं बरं बरं, आता मी काहीच करणार नाही मित्र, मी शांत बसतो. हां आणि तुम्ही बघा हिला जमते का. तर चला एक शब्दही बोलणार नाही मी आता याच्या पुढं, तुम्ही नुसतं बघत राहता. स्टार्ट. ओके कोमल, नाही बोलणार असं म्हटलो पण बोललोय बरं का.
ठीक आहे चला. हे बघा मस्त अशी पुरणपोळी झालेली आहे. पण ही फुगेल का नाही आता ते कोमल डिसाईड आहे. कोमल तुला काय वाटतं फुगेल? फुगन फुगन ओके. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मित्रांनो. होळीचा व्हिडिओ आहे, थोडं सांभाळून घ्या काय. यात कोमल तिचे चांगले स्किल तुम्हाला दाखवलेले. पुरणपोळी दाखवलेली नाही तुम्ही. हा ना मग पुरणपोळी जास्त केलेलेच नाही पुरणपोळी. नाही केलं का? पोळ्यातून माझ्या आधीच आहे. साध्या पोळ्या आता शिक जमान लावल्या. पुरणपोळ्याला वेळ लागला. मग दररोज पुरणपोळ्या करायच्या ना. कोण काही आहे ना तू खाशील. जायला तर पाहिजे पोटात. ओके. थोडा पसारा आहे तुम्हाला जसं सांगितलेलं आहे मी. लाईट गेली सॉरी. मी लाईट चालू करतो थांबा. ए ओरडू नको रामा थांब 2 मिनटं. तर तुम्हाला व्हिडिओ थोडा हे दिसावणे म्हणून चालू आहे बघा. तर हे बघा पूर्ण नाही फुगणार ती. थोडसे ये ना जाड आली ना. जाड पातळ आली असतील बरोबर. सब फुगावतो माने टमटम फुगावतो माने नाही. ते इथं फुटली ना ते वावच गेली ना. तर हे अशी काही पुरणपोळी बनलेली आहे. तर चला आम्हाला कॉम्पिटिशन करायची असेल पुरणपोळीची तर आम्ही हारून जाऊ. पण जर कधी आम्हाला पोट भरायचं असेल तर आम्ही पुरणपोळ्या ह्या खाऊ शकतोच नाही कोमल. छान. हे बघा मस्त अशी पुरणपोळी केलेली कोमलनं. हे बघा छान झालेली आहे मस्त. चला आता आम्ही जेवण करतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा काय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. परत एकदा सगळ्यांना रंगपंचमीच्या आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ऑलमोस्ट पोळी फुगलेली आहे बट थोडी राहिलेली आहे. चला सगळ्यांना बाय बाय. बाय.